आज मी अलिशाला भेटायला गेलो ना, अलिशानं मला तर सरप्राईजच दिलं. चला सांगतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग मित्रांनो. रोजच्या आणि सकाळी उठलो आणि फ्रेश वगैरे झालं आणि थोडा गोष्टी केल्या बा घरच्यावर गोष्टी केल्या आणि मग निघालो आपण मोबाईलचं कवर घ्यायला. कारण का माझ्या मोबाईलचं कवर खूप जुनं झालं होतं. म्हटलं नवीन घेऊन घ्यावा, मला थोडं चेंज करावं काहीतरी. पोचतो मग थोड्या वेळात मोबाईलच्या दुकानामध्ये. पण पोचतो तर काय, तो म्हणते मला 11 वाजता ये म्हणते. मी कारण एकदम सकाळीच गेलो होतो दुकानात. मोबाईलचे दुकान चालू व्हायला टाईमच आहे, तर थोडंसं मला अलिशाच्या घराकडे जाऊन यावं म्हटलं. निघालो मग तिच्या घराकडे जायला. पोचतो तर काय एकदमच ती खुशच झाली मला पाहून. कारण का मी तिला 4 दिवसानंतर भेटलो होतो. तिला तिने केला मला हग आणि ते म्हणे मला तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे म्हणे, चल दाखवतो म्हणे. तिने दाखवलं मग टेडी. मग ते म्हणे का मी 5 झालो म्हटले. हेच आहे म्हणे तुझ्यासाठी सरप्राईज. पाहिली बा मग मी मार्क लिस्ट आणि पाहतो तर का खूप छान मार्कानं 5 झाली होती. मी गेलो म्हणे फर्स्ट क्लासमध्ये. तर ठीक आहे म्हटलं, चाल तुला पार्टी देतो. मग तिला घेऊन आलो मग घराकडे. घरी आलो तर का ऊन तर खूपच लागली भाऊ पण तुमच्या भावाले. आणि का ऊन लागले, थोडं झावसारखं लागलं. तर मला आल्याबरोबर मी थोडं बसलो थोडंसं. मग अलिशाला दिलो बा आंबा पार्टी घे म्हटलं, 5 झालीच तर. मग लागलो आपण ड्युटीच्या ड्युटीची तयारी केलं. धन्नूला बी रेडी. चला म्हटलं जावा म्हटलं. तर आदित्य म्हणे का मी काहीतरी खायचे घेतो म्हणे. तर घे बा म्हटलं, तुला खायचे का घ्यायचं आहे तर. लागलो मग आपण ड्युटीच्या रस्त्यानं जात असावं तर थोडी ओळख पाळख करून घ्यावं म्हटलं. माझं नाव आहे अनुराग. माझे डेली ब्लॉग येत आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. फॉलो करायला विसरा नको मित्रांनो. मग आपण पोहोचलोच आपण थोड्या वेळात NCIला. आणि तुम्हाला तर माहीतच आहे शूटिंग काही मला अंदर जमत नाही. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरा नको मित्रांनो. बाय बाय.